नमस्कार मित्रांनो, मी अश्वपालक आणि अश्वप्रेमी विशाल अहिरराव, मालेगाव कॅम्प इथले राहणारा मित्रांनो. आपण कॅमेऱ्यामध्ये बघत असाल व्हिडिओमध्ये की एक बग्गी आहे आणि एक छोटीशी घोडी आहे. पूर्वी आपण आपले जेवढे पूर्वज होते यांच्याकडे प्रत्येकाकडे घोडे होते आणि आपण जेव्हा लहान होतो म्हणजे आजच्या 20-25 वर्षापूर्वी तर आपल्या प्रत्येक गावागावांमध्ये येण्या जाण्यासाठी टांग्यांचा उपयोग केला जायचा. पण आताच्या आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर टांगे घोडे हे एकदम विलुप्त होण्याच्या मार्गावर झाले आणि आता फक्त घोड्यांचा जो उपयोग आहे हा फक्त लग्न वरातींसाठी आणि काही ठिकाणी स्पोर्टमध्ये किंवा शोसाठी यूज केला जातो. काही काही ठिकाणी काही आजही छोट्या भागांमध्ये धनगर लोक जे जमात असेल किंवा अजून दुसरे असतील तर याचा उपयोग उदरनिर्वाहासाठी किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी याचा ह्या घोड्यांचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, आजच्या ज्या तरुण पिढीला म्हणजे आजचे जे विद्यार्थी वयाचे जे मुलं असतील यांना घोड्याबद्दल माहिती नसते आणि तसेच टांगे काय असतात, रायडिंग काय असते हेही माहीत नसतं. ह्याचा संपूर्ण विचार करून मी एक नवीन कन्सेप्ट आपल्या मालेगावमध्ये घेऊन आलो आहे. माझ्याकडे 2016 पासून मी घोडे ठेवत आलो आणि आत्ता मागच्याच वर्षी मी ही एक छोटीशी घोडी आणि बग्गी घेतली. या बग्गीचं तुम्ही जर बघशाल तर डेकोरेशन वगैरे आम्ही थोड्या नवीन पद्धतीने केलेले जेणेकरून थोडंसं लोकांना अट्रॅक्ट होईल. याचा एक मुख्य उद्देश असा होता की आत्ताचे जे युवक आहे यांना घोड्यांबद्दल माहिती व्हावी आणि यांनी रायडिंगला यावं, हा माझा एक उद्देश आहे. त्यानंतर मित्रांनो, आजचा ट्रेंडिंग आहे, आपण नवीन नवीन कन्सेप्ट बघत असतो, वेडिंगचे, प्री वेडिंगचे, त्याच्यानंतर बड्डेचे आणि इतर काही अजून जे इव्हेंट्स आपण आपल्या जीवनात सादर करतो किंवा आपण असे काही इव्हेंट्स हे करतो की ज्याची आपली मेमरी म्हणजे आपली जे स्मरण आहे ते नित्य राहू. जसं आपण जन्मदिवसानिमित्त काहीतरी नवीन विशेष करत असतो तर त्यावेळी आपल्याला नवीन काहीतरी आयडिया म्हणून आम्ही ही बग्गी डेकोरेट केलेली आहे. समजा आपल्या घरात जर कोणी लहान मुलं असतील ज्यांचे बड्डे असतील किंवा त्यांना फोटोशूट करायचा असेल तर त्या पद्धतीने आम्ही ह्या बग्गीला डेकोरेट केलेले आहे. त्यानंतर आत्ताचा सध्याचा एक ट्रेंड चालू आहे की प्री वेडिंग शूट, जे नवीन कपल्स असतात ते लग्नाच्या पहिले काही शूट्स वगैरे करतात, त्याला प्री वेडिंग जे शूट्स म्हणतात. तर त्यासाठी पण आम्ही थोडेसे एक थीम करणार आहे. ही बग्गी त्या प्री वेडिंग शूटला सुद्धा आम्ही ऑर्डरला देऊ शकतो. त्यानंतर बड्डे आहे, त्याच्यानंतर बेबी शॉवर आहे आणि आणखी जे काही छोटे मोठे इव्हेंट्स असतील धार्मिक असतील त्यासाठी ही बग्गीचा उपयोग किंवा बग्गी ही ऑर्डर म्हणून आम्ही देण्याचा विचार केला आहे. तर मित्रांनो, आपल्या मुलांचे किंवा आपले प्री वेडिंग वगैरे शूट करण्यासाठी आपण ह्या बग्गीचा उपयोग करावा आणि याची नेहमी आपल्या स्मरणात राहावं, आठवणीत राहावं, ह्या पद्धतीने आपण ह्या बग्गीला तयार केलेले आहे. तसेच आम्ही आता येत्या व्हॅकेशनमध्ये सॅटरडे आणि संडे ह्या दिवशी म्हणजे 2 दिवस सायंकाळी 5 ते 7:30 पर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत ज्या मुलांना किंवा ज्या ग्रुपला, त्याच्यामध्ये मोठे राव लहान राव, मोस्टली लहान मुलांसाठी जास्त, आम्ही बग्गी राईडची पण एक ऑफर ठेवली. त्याची एक छोटीशी फीज वगैरे राहील. 1.5 ते पावणे 2 किलोमीटरचा राऊंड असणार आहे आणि कोणाला जर फोटोशूट रील्स वगैरे करायचं असेल तर तेही आम्ही असं लोकेशन अवेलेबल करून देऊ. इथे आमच्या घराजवळच फार मोठं ग्राउंड आहे, तुम्हाला रील्स पण करू शकतात, तुमचे कॅमेरेमन पण आणू शकतात किंवा तुमच्या मोबाईलमध्येही शूट करू शकतात. तर अशी कन्सेप्ट आम्ही चालू केलेली आणि ही मालेगावात प्रथम अशी कन्सेप्ट आहे जी आम्ही स्टार्ट केलेली आहे. तर आपण बघू शकतात संपूर्ण बग्गी कशी डेकोरेट केलेली आहे. याला लाईट सिस्टीम पण आहे, बॅटरीची व्यवस्था आहे, पूर्ण लाईटमध्ये आपल्याला बग्गी आहे. आता बॅटरी आम्ही इथं काढलेली याची, पण सायंकाळी आम्ही याची बॅटरी लावून पूर्ण डेकोरेट केलेली बग्गी तुम्हाला दिसू शकते. ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचे काही शॉर्ट्स पण दाखवले जातील. तर मित्रांनो, ज्या मुलांना किंवा ज्या कपल्सला प्री वेडिंगसाठी किंवा बड्डेसाठी जर बग्गीची गरज पडल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात.